हाय मित्रांनो, सुप्रभात. कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? तर मित्रांनो, आज मी माझा दिवसभराचा मेंढर चारण्याचा ब्लॉग बनवणार आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा. तर कसा असतो आमचा दिवस, सगळा दिवस मेंढर चारण्याचा. तर तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून समजेल. तर मित्रांनो, आता सकाळ सकाळमध्ये मेंढर सोडली आहेत. त्यांना पण नाश्ता, आपल्या माणसासारखा नाश्ता द्यावा लागतो. 10-1 वाजेपासून चरतील, नंतर वाड्यात बसतील. मग अजून 12-12:30 असे निघतील चरण्यासाठी. मग अख्खा दिवस. तर मित्रांनो, कसा असतो आमचा दिवस, पूर्ण ब्लॉग बघा. तर मित्रांनो, आमचं आता 11 वाजेचं जेवण बिवण होऊन बघा. आता जेवण करायला आम्ही आता दूध बीत काढलं आहे. मेंढरांचं दूध आहे, खाणार आहे. नंतर मेंढर उठवणार आहेत अजून. तर मित्रांनो, आता आम्ही जेवण केलं म्हणजे संध्याकाळी 8-9 वाजता खातो. अख्खा दिवस मग मेंढरा मागत राहतो. मित्रांनो, आता आमचं चाललंय बच्ची बांधायचं. हे बघा, अशी दावणीला बच्ची बांधली आहेत. आता बच्ची बांधून मेंढर हुंडारणार आहेत. एक बच्चा आणून ही लहान पिल्लं वाड्यात घरी राहतात. इथं आमचा वाडा राहतो, इथं जाळीत अख्खा दिवस मेंढर चरायला जातील. आता मित्रांनो, सुटल्या आता आमच्या वनगाया अख्खा दिवसभर. तर आता इथं पाणी बिनी पाजून संध्याकाळीच पाणी पितील. मग चा चा तर मित्रांनो, आमची गुढी पण आज मेंढरांका आली आहे. आणि आमची मेंढर आता पळ्यात सुटली. बघून घ्या माग कशा चालल्या आहेत तुफान वनगाया. बघा, उगं खुकुरं कपाशीचं वावर आहे. आणि फार पळतील आता. त्या पुढं गेल्याशिवाय थांबणारच नाही. इतक्या पळतील. त्यांना वाटतं का पुढं लय चारा असेल, इतक्या अशा पडतील. मित्रांनो, मेंढर मस्त चरतायत आता. तिकडं आम्ही तिकडं बांधाला उभे आहेत. तिकडं संगी उभी आहे. हाय, नियमन ध्यान ठेव. ते बघा, तुरी खाते इथे. आणि तिकडं सुनीता आहे आणि मी इकडं आहे. मित्रांनो, माझे मेंढर चरतात दुपारच्या भरामध्ये. बघा, अडीच वाजले असेल मित्रांनो, 2:30. मित्रांनो, आमच्या गुडीला संगीला लागली ताण. ते बघा कशा करतायत, पाण्यासाठी रडतायत. दुपारच्या फार ऊन पडलं इकडं. मनीषाला पण ताण लागली. तर पाणी प्यायला इकडं तिकडं कुठं विहीर नाही का मोटर चालू नाही. फार इथं कुठं कोरडची वावरं आहेत. हे बघा, गुडीचं फार कोरडं तोंड पडलंय. ताण लागली, ती रडत होती. आता गप झाली. ताण लागली, पाण्यासाठी रडती ती. पाणी नाही भेटू राहिले आम्हाला आज. आता 5 वाजेला आमची वाड्यावर मेंढर जातील, तेव्हाच पाणी भेटेल पियाला. अन्यथा इथं पाणीच नाही. असंच पाणीच राहावं लागतं अख्खा दिन. पाणीच भेटा नाही इथं. फार इथं कोरडचाच जंगल आहे. तर आम्ही जरा की मेंढर बसवून सावली खाली थोडी उभी राहिली आहेत मेंढर. बाकी चरतायत, बाकी उभी आहे. तर गुडी पण कशी करते. गुडी, सावली लागली. आता सावली लागली. मित्रांनो, आमची मिठी जमली आताच तिथं कोकू काढलं. त्याला हवा देणं पडते. आत्ताच झालंय ते. बघा, तुम्हाला जावतो कसं आहे. बघा, काळं कोकरू आहे. गेठा आहे, गेठा. किवळं म्हणतात मित्रांनो. थोडं तपकिऱ्या कलरचं आहे ते. आता त्याची माय चाटते, त्याला माया लावते. ते सगळं आता हे वरचा बळूस चाटून काढणार आहे. पूर्ण कोरडं पाडणार आहे. गुडी पण बघते तिकडे. गुडी, काय झालं गुड्डी? आपल्या मिडीला कोकळू पाक कोकळू पक. ते एवढंच चाटते आता ते. तर मित्रांनो, मेंढरांनी सगळं कपाशी खाऊन घेतले. बघून घ्या, लाल जरब काळे करून दिलेले आहे इकडं तिकडं. आणि इकडं आमची इंद्रा पण आज मेंढरांकडे आली. हे बघा इंद्रा, ओ इंद्रा, ही बघा आमची इंद्रा पण दमून गेली. ती बसली ना ग इंद्रा, दमली तू.
दमून गेली ती, बसून घेतलंय तिने. ती दूधच पिते अजून, बरोबर चारा खाऊन नाही राहिली अजून. ती या महिन्याभरात चांगली चारा खाणार आहे मित्रांनो. किंवा झोप लागते तिला, झोप होती ना ग इंद्रा. तर मित्रांनो आता वाजले 5. आम्ही चाललोय मेंढर घेऊन घराकडे. मेंढरांना फार ताण आलून गेली म्हणून त्यांना पाणी पाजायचं आहे. आणि आम्हाला फार ताण लागली, इथं पाणीच भेटत नाही दुपारचं. आणि आमची जंगल कोकर घेऊन पुढं चालतोय मी. मेंढर मागं येत आहेत. तुम्ही म्हणत असतील बाबर असा धरतोय. मित्रांनो ते आत्ताच झालेले आहे म्हणून त्याला जर असं धरलं तर त्याची बरकडे मोडायची शक्यता असते, म्हणून त्याला असंच धरावं लागतं. मित्रांनो गुडीपर फार ताण आली होती. आता पाणी पिऊन तिला बरं वाटतंय बा. पाणी पिते. तिथं वाडी आपण मेंढर आली आमच्या. आता सूर्यदेव बी अजून बराच चमकतोय. कवा जाईल तो. पाणी मेंढरांनी बघा सगळं आटावून दिलंय. तर मित्रांनो झाली संध्याकाळ. बघून घ्या आता मेंढर कोंडली जाळ्यामध्ये. आताशी आम्हाला सुख भेटलं. तिकडनं चंद्र निघतोय ते बघा. चंद्र दिसत असेल तुम्हाला. चंद्र पण दिसायला लागून गेला. इतक्या संध्याकाळ पावत मेंढर चारावं लागतात. तर आता आम्हाला पाजायचे ही लहान कोकरी. बघून घ्या माझा बादशाह पण आलेला आहे दूध पिण्यासाठी. त्यांना दूध पाजायचं आहे आता. मित्रांनो इतक्या मेंढरामध्ये एक मेंढी हरायचं मुश्किलच होऊन जाते पाजायची. तर गावली आमची बादशाची पाजायची म्हणजे. तर बादशाह लटक, इकून लटक बादशाह, इकून लटक रे. तो बघून घ्या तिकडनं जातोय तो. आता लटकलाय तो बरोबर येतोय तो. आता याला सकाळमध्ये पाजणं पडेल मित्रांनो. तर मित्रांनो असेच आमचं लाईफस्टाईल ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर जय मल्हार, जय हिंद.